नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमानं आता एक नवीन चळवळ सुरू केली आहे. ही चळवळ खरताना महाराष्ट्राच्या घराघरात आणि मातीच्या कणाकणात उद्योजकता जी शेतीवर आधारभूत असेल ती खऱ्या अर्थानं रुजवण्याचा, फुलवण्याचा हा एक केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण कोकणच्या निमित्तानं होत असेल ती खऱ्या अर्थानं रुजवण्याचा, फुलवण्याचा हा एक केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण कोकणच्या निमित्तानं आज नवनवीन कृषी उद्योजक तयार होत आहेत. या प्रत्येक माणसाशी बोलणं म्हणजे शहरी कोलाहलापासून दूर जाऊन एका नवीन संस्कृतीचा, जी आपलेपणाची होती, जी सच्च्या महाराष्ट्राची होती, त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं खऱ्या अर्थानं दर्शन घेण्याचा हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुवर्ण कोकणचे अश्वमेधचे शिलेदार आपल्या सोबत आहेत. प्रसाद शेठ यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा हा सगळा प्रवास. स्वागत प्रसाद. नमस्कार. खरं तर सुवर्ण कोकणचे शिलेदार म्हणून एक फार मोठी जबाबदारी आहे, पण सुरुवातीला मला जाणून घ्यायला आवडेल की आज प्रसाद शेटे एक व्यावसायिक म्हणून आहे, नेमकं हे स्वरूप कसं आहे, काय सांगशील स्वतःच्या आयुष्याबद्दल? इंजिनिअरिंगची स्टडीज केल्या मी आणि इंजिनिअरिंग झाल्यावर माझा फॅमिली बिझनेस आहे. कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आहे. गेली 15 वर्षापासून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स आहात आम्ही. त्यामुळे आमचं मोस्टली डीलिंग आणि जे संबंध आहेत ते इंजिनिअरिंग फील्ड मध्येच आहेत. अच्छा, मेकॅनिकल इंजिनियर आहोत आम्ही सगळे. अच्छा, इंजिनिअरिंग म्हटलं की त्यात एक गोष्ट असते, म्हणजे मोडतोड किंवा इकडचं खणा, इकडचं सगळं खोदा आणि तिकडे टाका. मग अशा माणसाला हा रुजवण्याचा छंद कसा काय लागला, कसा जोडला गेला सुवर्ण कोकणशी? बेसिकली ऍक्च्युली आमचं गाव तसं जाणं फारसं नव्हतं, पण बिझनेसमॅन असल्यामुळे आमचं एक डायव्हर्सिफिकेशन सतत विचार चालू असायचा की काहीतरी जेव्हा सगळं चांगलं आहे त्यावेळेस एक अशी फील्ड पकडायची जिथे आपण फ्युचर प्लॅनिंग करू शकतो, जे आपल्या फ्युचर जनरेशन्सना इम्पॉर्टंट होईल. त्या हिशोबाने आम्ही जेव्हा एका माझ्या फ्रेंडतर्फे मला समजलं सुवर्ण कोकणची एक कार्यशाळा अटेंड कर, ती नोव्हेंबरमध्ये मी अटेंड केली. त्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी तो फॉर्मही भरला अश्वमेधसाठी. त्यानंतर आता अजूनपर्यंत सतीश सरांबरोबर आहे. आपण पुढच्या चळवळीबद्दल बोलत, तत्पूर्वी मी तुला अर्धवट अशासाठी थांबवतो. व्यावसायिकतेतनं, म्हणजे खरं तर व्यवसाय किंवा एक सेटल बिझनेस असतो, अशा पद्धतीतनं दुसऱ्या कुठल्या तरी ज्याला नॉन प्रॉफिटेबल बिझनेस असा एक मध्यमवर्गीयांचा ज्याच्यावर शिक्का आहे तो म्हणजे अॅग्रिकल्चर वर्ल्ड. अशा बिझनेसमध्ये स्वतःला झोकून देणं तुला कितपत त्याच्यातली परमनन्सी किंवा कितपत त्यातली स्थैर्यता दिसते? स्थैर्यता बोलायचं तर मी काफी याच्यावर स्टडीही केलंय. त्यामुळे मला जाणवलं की 1960 मध्ये कृषी पर्यटन ही जी गोष्ट 1960 मध्ये इटलीनी चालू केली. आता इटलीमध्ये कृषी पर्यटन एक इम्पॉर्टंट इकॉनॉमी इंडस्ट्री झालेली आहे. त्याच्याच बरोबर अमेरिका, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया या देशातही कृषी पर्यटन किंवा आपण बोलतो त्यांना अॅग्रो टुरिझम ही एक खूप इम्पॉर्टंट इकॉनॉमी इंडस्ट्री आहे. त्याच्यावर त्यांची एक बऱ्यापैकी इकॉनॉमी डिपेंड आहे. त्याप्रमाणे मी विचार केला की हीच जे त्यांच्याकडेही नेचर आहे, महाराष्ट्रातही भरपूर नेचर आहे, तर तोच अॅग्रो टुरिझम जी इकडे ग्रोथ असते फार्मिंगची ती जर आपण म्हणजे लोकांना देऊ शकतो फ्युचरच्या हिशोबाने तर ती खूप चांगली होईल. कारण बेसिकली हल्ली लोकांना ना अशी इन्फॉर्मेशन घ्यायची आवड आहे की जे मी फूड कंझ्युम करतोय, जे आम्ही खातो ते कुठनं येतं, ते कसं बनतं किंवा ते बनवणारे कोण आहेत. शेतकऱ्यांशी त्यांना कॉन्टॅक्ट करणं आवडतं. आणि बेसिकली जर कृषी पर्यटन असेल की तुम्हाला तिथे राहण्याची सोय असेल तर त्याच्यात आपण करू शकतो की काही गायी पण ठेवू शकतो, काही फार्मिंगचे त्यांना धडे देऊ शकतो. ते लोक स्वतः फार्मरशी बोलून त्याच्याशी बोलतो आपण लाईव्ह शॉपिंग करू शकतो. तिथल्या तिथेही भाज्या विकत घेऊ शकतो आणि ते विकत घेऊ शकतो. परत जे काय एक्झाम्पल एक हनी असते, मधमाशांचं पाळणं शिकवणं, तीच हनी तुम्ही घरी घेऊ शकता. हे सगळ्या गोष्टी या कृषी पर्यटन मध्ये आपण आणू शकतो. म्हणजे जे काय महाराष्ट्रात किंवा वर्ल्ड वाईड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही एकाच ठिकाणी आणून लोकांना दाखवू शकता. त्यातलं हे सगळं अॅग्रो टुरिझम असं आपण त्याला म्हणू शकतो. आपण असं नेहमी म्हणायचो की गावात बिझनेस करायला काय हरकत नाही रे, पण त्याचं मार्केट कुठे आहे. मी एक 2 दिवसापूर्वी घडलेला किस्सा सांगतो. साधारणपणे तुम्ही कुठूनही प्रवास करता तेव्हा हल्ली एक नवीन एक ट्रेड झालाय, त्यांना बाजारपेठ लागत नाही. हायवे किंवा रोड ही एक फार मोठी एक बाजारपेठ झाली. रस्त्याच्या बाजूला बरेच ठिकाणी वर्दळ नसेल, एक तुमचा तुम्ही तंबू ठोका आणि तिथलं तुमचं तुम्ही दुकान चालू ठेवा. याच्यातनं फायदे, कमर्शियल फायदे तर खूप असतात. एकतर त्याला रोडच्या लगत असल्यामुळे त्याला बेसिकली कागदपत्रांची काय गरज नसते, तात्पुरता तो स्टॉल असतो.
पण मला एक वेगळं उदाहरण दिसलं जे सोशल मीडियानं फार मोठं रीच केलेलं आहे, हाय केलेलं आहे. अशा गोष्टीबद्दल बोलतोय मी तुला. एक मुंबईला जाणारी एक मुंबईची फॅमिली होती, वाटेत थांबली. त्यांनी लगेच तिथला तिचे भाजीपाला होता वगैरे तो घेतला, कलिंगड होतं ते घेतलं, काकडे वगैरे सगळं अॅग्रिकल्चर जेवढं होतं त्या प्रत्येक गोष्टी घेतल्या. त्यात 4-5 गृहिणी होत्या. त्या गृहिणींनी कुठलीही घासाघीस केली नाही. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही का घासाघीस केली नाही. ते बोलले हा डायरेक्ट माल असतो, आम्ही जर मुंबईत डबल रेटने, आम्हालाही माहित असतं की आम्हाला दलालाला पैसे द्यायचे आहेत, तरी देखील आम्ही डबल रेटने घेतो. तर इथं घासाघीस करून उपयोग नाही, कारण हे जर सेंद्रिय आहे, विषमुक्त आहे. आज हा ट्रेड वाढलाय, लोकांना हे सगळं हवंय. जसं तू म्हटलं की तसं बघायचंय, तसं हवंय. या मानसिकतेला आपण कसं एनकॅश केलं पाहिजे? एनकॅश असं मी म्हणेन की जर तुम्ही एखादा एकदम छोट्या जागेवर नाही तुम्ही कृषी पर्यटन चालू करू शकता. समजा तुमची एक स्पेसिफिक शेती आहे, भाताची असो किंवा कसली, तिथे तुम्ही एका किंवा 2 फॅमिलीच्या राहण्याच्या सोयी केली. त्या राहण्याच्या सोयीमध्ये तुम्ही त्याला गावचं जेवणही त्याला प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यातनं तुम्ही ऑर्गॅनिक जे शेती करता, सेंद्रिय शेती जे आपण करतो, ती त्याचं त्यांना इम्पॉर्टन्स तुम्ही त्यांना दाखवू शकतो की हे जे आपण कन्झ्युम करणार, सेवन करणार, ह्याचा फायदा काय असणार आहे पुढच्या पिढीसाठी सुद्धा. आणि आपण जर हा बिझनेस प्रमोट करतो तर ह्याचा फ्युचर जनरेशनसाठी खूप मोठा फायदा आहे. नक्कीच. अॅग्रो टुरिझमच्या बाबतीत म्हणशील किंवा आता सुवर्ण कोकणच्या अॅग्रो टुरिझमचा किंवा कृषी पर्यटन या सगळ्या फील्डचा, शिलेदारांचा तुझ्याकडे प्रमुख पद आहे. याच्यातला बिझनेस काय आणि आहे का बिझनेस? हो, नक्कीच बिझनेस नक्कीच आहे. माझ्याकडे तो सगळा रिसर्च केलेला फॉर्मॅट मी ठेवलेला आहे. असं आहे की 2004 साली भारतात श्री पांडुरंग तावरे यांनी जनक मानले जातात अॅग्रो टुरिझमचे. त्यांनी बारामती अॅग्रो टुरिझम ही चालू केली. तर बारामती त्या लोकांनी काय केलं की दुष्काळातले किंवा तिथे शेती होत नाही त्या डोक्यानी कृषी पर्यटन चालू केलं. पण आपण जर कुठेही गेलो महाराष्ट्रात तर कुठेतरी एक नेचरचं तुम्हाला गिफ्ट असतं. कुठे वॉटरफॉल आहे, कुठे बीचेस आहे, कुठे जंगल आहेत आणि माती आपली तशी चांगली की तुम्ही काही तिथे उगवू शकता. तर त्या हिशोबाने तुम्ही म्हणजे ह्याला बंधन नाही की तुम्ही काय उगवताय, फक्त तुम्हाला मार्केटिंग केलं यायला हवं की तुम्ही जे उगवताय ते पुढे कसं चांगलं आहे किंवा तुम्ही जे विकत घेणार आहात आमच्याकडनं, आमच्याकडे इथे राहून जे तुम्ही शिकताय ते तुमच्या लाईफसाठी पुढे काय इम्पॉर्टंट असणार आहे, ते फक्त लोकांना पटवून द्यावं लागतं. आणि तेही खूप सोपं आहे, कारण तुम्हाला जेव्हा लोक राहतात तेव्हा दिवसेंरात्र ते बघतात की काय चाललंय तुमच्या शेतात, तुम्ही कशा प्रकारे भाजी उगवतात, तुम्ही केमिकल्स वापरत नाही. आणि तेच आणि सेम जे तुम्ही शेतातलं त्यांना तुम्ही लंच, डिनर, ब्रेकफास्ट जे तुम्ही पॅकेज देता त्याप्रमाणे त्यांना तेही कन्झ्युम करायला मिळतं. एक 3-4 दिवस जरी राहिले, 2 दिवस, तरी तुम्हाला कळतं की मुंबईत खाणारी आपली भाजीपाला, फळ जे काय त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे. याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. खरं तर कोकणाबद्दल आणि अॅग्रो टुरिझम बद्दल बोलायचं तर खूप गोष्टी आहेत, पण मी थोडासा रखरखलेल्या भागाबद्दल बोलतोय. तुम्ही या सगळ्या भागातनं प्रवास करता तेव्हा जाणवतं की आज हॉटेलची त्यांची कन्सेप्ट बदलली आहे. म्हणजे फार्म रेस्टॉरंट किंवा गार्डन रेस्टॉरंट ही सगळी कन्सेप्ट वाढत चालली आहे. खरं तर हे कुठेही होऊ शकतं, म्हणजे कुठेही 4 झाडं लावून कुठेही प्रकारच्या अशा प्रकारचं जर आपण व्यवस्थित सुंदर बिझनेस केला तर ती फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे नगरचं जर उदाहरण द्यायचं तर नगरमध्ये एका बाजारपेठेतच असं ते सुंदर त्यांनी रेस्टॉरंट उभं केलंय आणि त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी गाई, शेळी असं सगळं उभं केलंय. आज लोकांना हे बघायचं आणि बघत बघत आपण ते जे मिस केलंय ते जगायचा अनुभव आहे. रेस्टॉरंट तुम्ही त्यांना जिभेला देता, फार्मिंग जे तुम्ही त्यांना डोळ्याला देता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं अनुभवायला देता. या सगळ्याला पैशात आपण कन्व्हर्जन करण्याचा एक वेगळा पर्याय आज मुंबईच्या तरुणांनी शोधला पाहिजे का? हो, नक्कीच शोधला पाहिजे. कारण मुंबईत जे मराठी तरुण आहेत प्रत्येकाला आपलं गाव असतं आणि ते फक्त त्या गावी जाऊन एक रिसर्च करणे. कारण हल्ली प्रत्येक लोकाला मुंबई पासून लांब जायचंय, म्हणजे विकेंड असू दे किंवा मेचं वेकेशन असू दे, एक 3-4 दिवस लांब निघून जायचं. त्यांना शहरात नसेल तरी त्याने आतमध्ये असेल गावात तरी ते प्रवास करायला तयार आहेत. फक्त त्यांना हवंय ते आपण एक क्वालिटीला खूप महत्व देतात लोक. जर तुम्ही गाई, देशी गाई ठेवताय, कोणी शेळ्या पाळतायत, ते काही कुक्कुटपालनही करू शकतात. तर कृषी पर्यटन तुमच्या भागात तुम्ही म्हटलं असं की छोट्या भागातही चालू करू शकता, मोठ्यातही करू शकता. त्याला कुठलेही तुम्ही प्रोडक्टला इम्पॉर्टन्स नाहीये त्याच्यात, तुम्ही काय दाखवताय, पण त्या क्वालिटीला खूप इम्पॉर्टंट आहे आणि लोक नक्कीच तिकडे येणार बघायला.
नक्कीच. खरं तर ज्या पद्धतीनं हे सगळं प्रसाद बोलतोय, ते प्रसाद बोलताना एक मुंबईतला तरुण बोलतोय, पण आज गावात राहून स्वतः त्याला हे सगळं करायचं. या विषयातली श्रीमंती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या सुवर्ण कोकणच्या नंबरशी आपण आवर्जून संपर्क करा. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्वाची आठवण, 12 तारखेला मुंबईला दादर येथे कार्यशाळा होते दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत. या हरितगृहातील श्रीमंती, कुक्कुटपालन आणि शेळीपालन या 3 महत्वाच्या विषयावर तुमच्याशी पुन्हा एकदा वरिष्ठ मार्गदर्शक संवाद साधणार आहे. ही कार्यशाळा देखील तुमचं आयुष्य बदलवून टाकणारी आहे. तुम्हाला जर या कार्यशाळेत यायचं असेल तर आवर्जून स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.